निखिल सदगीर आणि शुभम आज लवकरच चाललो होतो ड्युटीला. घरी काही काम नव्हतं आणि शुभम पण कॉलेजला नव्हता गेला, त्यामुळे म्हटलं चाल लवकरच जाऊ आज. मग आपल्या ड्युटीला आलो. गाई सगळ्या पांगून गेल्या त्या रानात. मग एकत्र केल्या सगळ्या आणि बसलो. मग तिथंच बसलोच होतो मित्रांनो. तेवढ्या झाडांतून ना आवाज येत होता. म्हटलं नक्की चालू काय मध्ये, ते पाहायला गेलो आम्ही तिकडं. तर मध्ये ना मित्रांनो टिपऱ्या बनवत होते ते लोक. आपली देवी आईचा उत्सव जवळ येतो ना, त्यासाठी टिपऱ्या बनवत होते. आपल्या भारतातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ना मित्रांनो भरपूर गरिबांचे पोटं भरतात. त्यामुळे तुमच्या इथं काही कार्यक्रम असेल ना, तर गरिबांकडूनच साहित्य विकत घेत जा. मग आपल्या गाई बी घरी घेऊन आलो. गाई मानल्याच होत्या. तेवढ्यात पाऊस पण चालू झाला बाहेर. पावसाचं काही कळा नाही मित्रांनो. इतक्यात पाऊस येतो, इतक्यात ऊन पडतं. म्हटलं चाललंय काय नक्की, याचं काही कळा ना भाऊ. पाऊस उघडला मित्रांनो. तेवढ्यात केशवन किल्ले आलते गावावरून. मग त्यांना भेटलो, थोड्या वेळ गप्पा मारल्या. मग ते पण गेले निघून. ते गेले. मग गाई वगैरे धुल्या आणि आलो मंदिराका. मग मंदिराका आलो मित्रांनो. आर्यन आणि आजू दोघं एकटेच बसले होते. म्हटलं काय रे, म्हणे पोरं अजून आलेच नाही रे. म्हटलं ठीक आहे चला येतील. मग थोड्या वेळाने उमेश आणि कृष्ण आला. मग बसलो पबजी खेळत. आम्ही चौघजणच बाकडे बसलो होतो आणि कुत्रे खाली बसले होते. ते पण चौघच होते. म्हटलं आपल्याच आणि त्यांच्यात काही फरक नाही राहिला भाऊ आता. आर्यन मंदिरात उभं राहून असं काय करत होतं काय माहिती हो. विशाल भाऊ पण आलता आज गामाळ्यातून गावात चक्कर मारायला. मग तो बसला थोडा वेळ पोरांपाशी. कृष्णासारखा घरी जायचा परत यायचा. मस्त गाणे ऐकत आलता. आता कोणते गाणे पहा तुम्हीच आता. दादा आला मग त्याची बुलेट घेऊन. अरे म्हणलं हळू, अंगावर घालशील आमच्या. थोड्या वेळ बसलो मग गप्पा मारीत पबजी खेळत. मग त्यांना कामं जायचं होतं. मग ते पण गेले निघून. ते गेले मग मी पण आलो निघून घरी. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चला.